वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, परिसा नाही हीन कोणी अंग. चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, परिसा नाही हीन कोणी अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता वगुण मिळे सीना. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. या अभंगातून चार दृष्टांत आहेत, चार दृष्टांत आणि सिद्धांत एकच आहे. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी, सज्जन पुरुषाकडून पाहता अवगुण मिळे चिना. सज्जन अवगुण रहित कसे असतात, चार दृष्टांतानं तुकोबारायांनी सिद्ध केलेलं आहे. जगाकडं पाहिलं तर फक्त सज्जन पुरुष अवगुण रहित आहे. मग कसे आहेत? अवगुण रहित एवढंही नाही, पुन्हा दुसरी बाजू गुण संपन्न. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह. पाहता अवगुण मिळे चिना, आणि दैवी संपत्तीनं युक्त आणि आसुरी संपत्तीनं रहित. विठाला 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 विठाला. मनुष्याची किंमत ही गुणानं वाढते. आपण पहा ना, काही लाकडं तोळ्यावर विकली जातात, काही लाकडं किलोवर, काही क्विंटलवर आहे ना, काही टनावर, आणि काहीच तर वजनच होत नाही, कारण वजन नसतंच त्यांना. काहीच गुत्त, आपल्या खेड्याच्या भाषेत बोलायचं झालं तर गुत्त. फास असतात ना, फास गळ्याचा नाही, लाकडाचा फास असतो.
त्याचं कोणी वजन करीत नाही, कारण गुण नाही ना, किंमत नाही. पण चंदनाच्या झाडाची किंमत कशी आहे ना? चंदन चोराला महत्व आहे तर चंदनाला किती असेल? विठाला विठाला. एकानं विनोद केलता, सांगतो तुम्हाला. ते चंदन तस्कर वीरप्पन सापडत नाही. का सापडत नाही ते मला माहित नाही बरं का. महाराज म्हणायचे, तीर्थस्वरूप तुंडा महाराज म्हणायचे, एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी बोलले. महाराज म्हणाले, का हो, जो चोर तुम्हाला सापडत नाही तो कुत्र्याला कसं काय सापडतो? तो पोलीस अधिकारी महाराजांना म्हणाला, सगळं महाराजांचं चिंतन आहे बरं का. महाराज, कुत्र्याला अजून हात ओला करून घ्यायची सवय नाही, त्याला लागली तर त्यालाही सापडत नाही म्हणजे. हो, महाराज म्हणायचे, दुर्दैवी चोरच पोलिसाच्या हाताला लागतो. तो वीरप्पन सापडत नाही. एकानं विनोद केला, पेपरमध्ये आलं होतं. अहो, वीरप्पनला एवढं बक्षीस ठेवायची काय गरज आहे सरकारला, कोट्यावधी रुपये. तो सापडत नसेल ना, सापडणार कधीतरी मरलच की. का बोलतो? चंदन चोराला जर एवढं महत्व आहे, महत्व म्हणण्यापेक्षा त्याची जर वजन एवढं आहे तर चंदनाचं किती असेल? चंदनाचं लाकूड तोळ्यावर जातं आणि काही लाकडाचं वजनच नाही. मग किंमत कशाला आहे? गुणाला आहे. गुणाला आहे. त्याची दुसरी बाजू, अवगुण रहित असलं की मनुष्य प्रिय होतो. पाण्याची कोणाला अलर्जी आहे का? एक शव्य जैसे उदक तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. सगळ्या लोकांना पाण्याची इच्छा आहे. शव्य आहे पाणी. पाणी पिणं कोणी निषिद्ध मानित नाही. का मानत? निषिद्ध नाही. काहीतरी पिणं निषिद्ध आहे. काहीतरी मीन्स आता तुमच्याकडे येतं हे. काहीतरी पिणं निषिद्ध आहे. काहीतरी म्हणजे समथिंग. व्हॉट इज समथिंग? हाँ बरोबर है ना. कुछ तुम जाने कुछ हम जाने. दारू पिणं निषिद्ध आहे, पाणी पिणं निषिद्ध नाही. जसं पाण्याची सर्वांना आवश्यकता आहे, सर्वांना प्रिय आहे, सर्वांना गोड आहे, तसं साधू पुरुषाचा स्वभाव अवगुणरहित असल्यामुळं सर्वांना साधू संग प्रिय आहे. अहो, आपण पसायदान पहा. पसायदान 9 ओव्याच्या पसायदानात 3 ओव्या तर संत संघाचे आहेत. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूचे आरव चेतन चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. सज्जन भेटले पाहिजेत, सज्जन बोलले पाहिजेत आणि सज्जन प्रिय वाटले पाहिजेत. मी नेहमी सांगतो, त्या वखार महामंडळाची एक घोषणा आहे बघा. मूल सुरक्षित आईच्या कुशीत, धान्य सुरक्षित
आमच्या वखारीत आमची अजून एक आहे त्याच्या पुढं, जसं जय जवान जय किसान आणि आपल्या पंतप्रधानाचं जय विज्ञान मधीत अटॅच केले, तसं मूल सुरक्षित आईच्या कुशीत, धान्य सुरक्षित आमच्या वखारीत आणि समाज सुरक्षित साधूच्या कुशीत. विठाला विठाला. मी आव्हान देतो आपल्याला, सरकार विनाकारण कोट्यावधी रुपये वाटोळे करतं असाध्य रोगावर. असाध्य रोग म्हणजे कळालं ना, सगळ्या बसच्या पाट्या पाठीमागं रंगवून टाकलेल्या आहेत, सगळी वाहनं. आम्ही चॅलेंज देतो, आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक एड्स निर्मूलन करून दाखवू शकतो. वारकरी संप्रदाय दारूमुक्त समाज करून दाखवू शकतो आणि वारकरी संप्रदाय वृद्धाश्रमाचं उच्चाटन करू शकतो. एवढी शक्ती वारकरी संप्रदायात आहे. पण दुर्दैव आहे, लोकांचं लक्ष नाही. पुंडलिकरायाचं चरित्र जर सांगितलं तर वृद्धाश्रम संपतील. प्रभू रामचंद्राचं चरित्र जर अनुकरण केलं तर एड्स निर्मूलन होईल. आणि तुळशीची माळ जर गळ्यामध्ये आली, तुळशीची माळ दारूला काळ. ऐका, एक वाक्य बोलतो. समाजामध्ये ज्या ज्या काही समस्या सध्या भेडसावू लागलेल्या आहेत त्याचं एकच कारण आहे, साधूच्या कुशीतून समाज निसटला, स्वैर वागू लागला. त्याचे दुष्परिणाम आपण आत्ता सध्या भोगत आहोत. आणि या समाजाचं सौख्य कधी आहे, कुठं साठवलेलं आहे? या समाजाला साधू भेटले पाहिजेत किंवा समाजानं तरी साधूकडे आलं पाहिजे. मग त्या साधूच्या गुणाचा परिणाम, साधूच्या वागण्याचा परिणाम लोकांवरती होईल आणि समाजाचं सुख वाढेल. एरवी ते कदापि शक्य नाही. मग लोकांना साधू कळले पाहिजेत. कसे आहेत ते? पाहता अवगुण मिळेची नाम. साधूला एवढी किंमत का? अवगुण रहित आहेत. आता काही लोकांना साधू अवगुण रहित वाटत नाहीत, त्यांच्या दृष्टीचा दोष आहे. स्पष्ट बोलू का? तुम्ही पकवाज वाजवता म्हणजे तुम्हाला तालाचं ज्ञान आहे का नाही? आहे. तुम्ही पेटी वाजवता म्हणजे तुम्हाला स्वराचं ज्ञान आहे की नाही? आहे. मी कीर्तन करतो म्हणजे ताला स्वराचं ज्ञान असावं का नसावं? असावं. नसलं तर उगा हरे राम 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 प्रवचन करावं. ताल स्वर नसेल तर कीर्तनकार दुबळा होतो. ऐका, तुम्हाला तालाचं ज्ञान आहे, तुम्हाला स्वराचं ज्ञान आहे, मग माझं ताल स्वरात गेलेलं तुम्हाला कळल का नाही? कळतंय. मग साधू पुरुषाकडे आपण अवगुण पाहत असाल तर अवगुण संतात आहेत का आपल्यात आहेत? त्याचं ज्ञान कुणाला आहे? आपल्याला. साधूत अवगुण नाही. पाहता अवगुण मिळेची ना. विनोद सांगू का तुम्हाला? दोन दोस्त होते. हापम्याडच जरा उलटा ग्लास धरला. उलटा. एक म्हणाला दुसऱ्याला, ग्लास तयार करणाऱ्यानं किती फालतू बनवलं या ग्लासाला, आता याच्यात ज्यूस कसा भरायचा? दुसरा म्हणाला, छिद्र पाड. पहिला म्हणाला, छिद्र पाडून भरतो रे, पण खालची बाजू मोकळीच आहे की म्हणला. ऐका, लोक सज्जनाला जे नाव ठेवतात हे पालता ग्लास धरलेले आहेत.
नाही तर सज्जनाकड पाहता अवगुण. आपण आंधळ असलं की जग, आंधळ्याशी जन अवघेचे आंधळे. आपणाशी डोळे दृष्टी नाही. अन्न चांगलं आहे पण आपल्याला ताप आला असेल तर रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही. तुका म्हणे नाही शुद्ध जो आपण तया त्रिभुवन आवघे खोटे नाही तर पाहता अवगुण. किती किती गोष्टी सांगू तुम्हाला. माणूस आपल्या नजरेनं जगाकडे पाहतं. आपला चष्मा जर पिवळा असेल तर जग कसं दिसेल. ज्याच्या डोळ्याला कावीळ झालेले त्याला चंद्र कसा दिसेल. नाही तर चंद्र पिवळा आहे का. अहो आम्हीच बिघडला, जग नाही बिघडलं. गंमत सांगू का तुम्हाला. एक बाई माळवा आणायला गेली. उस्मानाबाद मधली नाही आणि लातूर मधली नाही, मुंबईच्या पलीकडची. आमचं असं आहे तिकडचं इकडं सांगायचं, इकडचं काही सांगत नाही तिकडं. माळवा आणायला, माळव कळतं ना, भेंडी बटाटे वगैरे आणायला बाजारात गेली. 15 रुपयाचं माळव घेतलं तिनं. 20 रुपये दिले. 15 रुपयाचं माळव घेतलं आणि त्या माळव विकणाऱ्या बाईनं 5 रुपये परत दिले. बाई घरी आली. घरी येऊन पाहते तर 5 रुपये खोटे निघाले. पती वर्तमानपत्र वाचित बसला होता. इतक्यात पती जवळ आली आणि म्हणू लागली, काय जग बघा फसवेगिरीचं निघाले, काय लोक ढोंगी निघालेत, त्याला वाचूच दिना पुढे. वाचू देत नाही ती. यस, मला वाटलं तुमच्या ध्यानात येतंय का नाही. त्यानं म्हणलं आता वाचण्यापेक्षा ऐकावं एकदा. म्हणला काय झालं काय. अहो 15 रुपयाचं माळवं आणलं, त्या बाईनं 5 रुपये मला खोटे दिले बघा. नवऱ्याच्या मागं असं त्रागा लावला. नवरा म्हणाला, इकडान बर कसलेत रुपये बघू. ती म्हणाली, सकाळी दूधवाल्याला देऊन टाकले. हा, आता जग खोटा आहे का ही बी त्याच्यातच आहे. अरे साधू पुरुषाकडे अवगुण मिळत नाही. आमची नजर चांगली झाली की संत पुरुष अवगुण रहित आहे. होईल अंगे देव झाला जो आपण तयाशी हे जन अवघे देव. मग संत पुरुष अवगुण रहित कसे आहेत. कृपया सज्जन म्हणजे संत. बरं, सत अधिक जन तुका म्हणे तैसा सज्जनापासून. अनेक अभंगामध्ये संतांना सज्जन म्हटलेलं आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सज्जन एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. सज्जन कुणाला म्हटलं? संत जनाला सज्जन म्हटलेलं आहे ना. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठविती विठोबाचे. मग सज्जन पुरुष म्हणजे संत पुरुष, त्यांच्याकडे अवगुण नाही, पाहता अवगुण मिळेची ना. मग कसे अवगुण रहित आहेत? दृष्टांत 4. कारण सिद्धांत कळण्याकरिता दृष्टांताची योजना केलेली असते. कारण सज्जन पुरुष कळायला सज्जनच लागतो आहे ना. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि कशी विद्वान जानाती विद्वज्जन परिश्रमम. नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. तू का म्हणे अंगे व्हावेत आपण पुष्कळ प्रमाणात, तरीच महिमान येईल कळो. मग ज्यांना संत पुरुष कळवून घ्यायचंय त्यांची जर योग्यता नसेल तर त्यांना संत पुरुष कसे आहेत हे समजावण्याकरिता दृष्टांताची योजना शास्त्रामध्ये असते. दृष्टांत काय करतो? सिद्धांताच्या जवळ नेऊन सोडतो आणि सिद्धांताला गळी उतरवायचं काम करतो. सिद्धांत सोपा करतो. दृष्टांताचं हे काम आहे. दृष्ट म्हणजे माहीत असलेली वस्तू त्याच्याकडून माहीत नसलेले वस्तू कळवून घेणं. इंग्रजी बोलू का थोडं? महाराजांना तरी येतं, सगळ्यांची परवानगी घेऊन बोलतो. व्हॉट इज मीन्स एज्युकेशन? एज्युकेशन म्हणजे काय रे? बसून बसून एज्युकेशन म्हणजे काय? शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? एज्युकेशन. नाही भाई वैसा नाही. एकाला विचारलं हरिपाठ म्हण, हो म्हणला. पाठ आहे म्हण हरिपाठ. अरे हरिपाठ म्हणजे नाही 27 अभंग आहेत. तसं एज्युकेशन मीन्स, व्हॉट इज मीन्स एज्युकेशन? फ्रॉम नोन टू अननोन इज कॉल्ड एज्युकेशन. माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेली गोष्ट कळवून घेणं त्याचं नाव शिक्षण. बरोबर आहे? लहान मुलाला एक माहीत नसतं. एक मग काय करावं? एक माहीत नाही ना, काटी वाटी माहीत आहे. आमच्या काळातला आहे बरं का, आता काय आहे मला माहीत नाही. काटी वाटी एक, काटी वाटी आहे ना. वाटीला काटी जोड एक, आडव्या रिगीचे 2 आहे ना. कुठपर्यंत काटी वाटी? वा अजून एक वाटी आले. या बसू द्या बसू द्या. या इकडच, तिकडं आहेत भरपूर. इकडच फलंदाज कमी आहेत. काठी वाटी एक, आडव्या रिगीचे. अहो एका गावात बारकी पोरच नव्हती कीर्तनाला. मला अजिबात करमल नाही. अर्ध्या कीर्तनात विचारलो अखेर तुम्हाला आहेत का नाही मुलं बाळ म्हणून. फक्त गाव सांगितलं नाही. आणि एक पोरग होत, एक मुलगा होता. मला वाटलं याचा उपयोग करावा. त्याला विचारलं तर लोक म्हणले त्याला ऐकू येत नाही, बोलायला येत नाही. इतका उदास झालो. पुन्हा तुमच्या गावाला येत नाही म्हणालो. पोरं आले तरी येत. आले 4-2 नमुन्याला आलेले आहेत. काठीला वाटी जोडायची, त्याचं किती होत? 1. मुलाला काठी माहीत असते, आजोबाची काठी. आता ते अवघड आहे. वृद्धाश्रमात आजोबा असले तर नो काठी. दुर्दैव आहे. काय सांगू तुम्हाला, मला खूप खूप खंत वाटते समाज व्यवस्थेची. काठीला वाटी जोडली की एक होते की नाही रे. मग कुठपर्यंत एकची ओळख झाली. मॅट्रिकच्या मुलाला काठी वाटी एक म्हणायची गरज नाही. काठी गेली वाटी गेली एक.
पण एका मुलाला एकची ओळख होऊन सुद्धा एक काढीत नव्हतं. गुरुजी 3 वेळेस म्हणाले, काही मुलं फार ढ असतात. सांगू का तुम्हाला दुसरा नमुना सांगतो. प्राण्यातला आणि माणसातला फरक एक वडील आपल्या मुलाला समजावून सांगत होते. माणसाला 2 पाय असतात, प्राण्याला 4 पाय असतात. माणसाला शेपटी नसते, प्राण्याला शेपटी असते, वगैरे वगैरे. तरी मुलाच्या डोक्यात काही बसच ना. अखेर बाप रागावून म्हणाला, हे बघ, ते गाढव आहे ना, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक दिसतोय का नाही तुला? पोरगं म्हणलं नाही. असो, काय काही पोरं मुद्दाम करतात, काही काहीला कळत नाही. एक पोरग एकच काढीना. काही काही पोरं कीर्तनात बोलत नाहीत, आम्हाला युक्त्या येतात त्या. एक काढीना. गुरुजी म्हणाले, अरे एक एवढं तुला समजावून एक कसं काय काढीत नाहीस? काठी वाटी जोड एक. गुरुजी म्हणाला, एक मला समजलंय, पर मी जर एक काढलो तर लगेच 2चा धडा देता, म्हणून एक नकोत. असो, काठी वाटी कुठपर्यंत राहते? एकची ओळख होईपर्यंत. ओळख झाली की काठी गेली, वाटी गेली. का बोलतो? दृष्टांतानं सिद्धांत गळी उतरवण्याचं काम करायचं असतं, आणि ते काम या अभंगात 4 दृष्टांतानं तुकोबारांनी केलेलं आहे. संत पुरुष कसे आहेत? आपल्याला वाटतं आपल्यासारखे, त्यानंतर माती होते आहे ना. भिल्ल स्त्रिया चंदनाचं जळण करतात. अतिपरिचयात अवज्ञा. चंदन काय जळण करण्यासारखा असतो का? नाही. अरे संत आपल्यासारखे नाहीत. संत नवती जगा मानसात्या सारिखे. संत नवती जगा मानसात्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणो नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. तुमच्या मुलाला कोड्यात पकडू का? आपला ध्वज आहे राष्ट्रध्वज, कशाचा बनलेला आहे? व्हॉट इज द मटेरियल? आय कांट आस्क कलर. व्हॉट इज द मटेरियल? कशाचा बनलेला आहे? कशाचा बनलेला आहे? कपड्याचा. बरोबर आहे. कशाचा आहे रे? कपड्याला खेड्यात काय म्हणतात? चिरगुट. हा, आता निरुत्तर करतो. पहा, आपल्या राष्ट्राचा ध्वज कशाचा आहे? चिरगुटच म्हणा. कशाचा आहे? चिरगुट आहे. चिरगुट आहे. अरे कारगिलवर 500,000 जवान शहीद झाले ना. चिरगुट आहे? नाही, चिरगुट नाही. चिरगुट नाही. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. कैसा मी एक पतिता. कैसा मी एक पतिता. कैसा पुढं चला. पुढं
शिवपिंड कशाचे? शिवपिंड पोरं असे बोलायचे नाहीत, बक्षीस ठेवतो. सवाल 1000 के लिए. करोडपती बनवून जातो कीर्तन होईपर्यंत. मागत बस आमच्या यश केला. यस के. अरे शिवपिंड कशाची आहे? दगडाची. दगडाची आहे. दोन्ही बरोबर आहे. काही प्रश्नाचं उत्तर देणंच अवघड होतं. एकानं एकाला विचारलं, अजून तू बायकोला मारायचं सोडलं नाहीस? नाही म्हणाव का होय? हा, लय अवघड आहे का? काय म्हणताल? अजून तू बायकोला मारायचं सोडलं नाही? सोडलंय का नाही? सोडलंय म्हणावं तर पूर्वी मारित होत. नाही म्हणावं तर आता बरं दिसत नाही. ऐका, संत नव्हती जगात माणसा त्या सारखे. काही लोक माणसासारखे दिसतात पण माणसं नसतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोम. एर माणूसपणाची भाम लौकिक भागू. महाराज बसलेत, मला काय कमी आता ओव्याला. तुमचा दिठिवा जयावरी वरुषे, तो सकळार्थ सिद्धीमती पिके. एरवी कोंबेला उन्मेष सुके, जरी उदास तुम्ही. मी श्रीमंत माहेरचा माणूस आहे बरं का. माझं माहेर श्रीमंत आहे आणि इथं जमलेल्या सगळ्याचं माहेर एकच आहे. माहेरात आहोत आपण सगळे. लळयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाशी. पहा ना, साधू पुरुष ज्ञानाचं चालतं बिंब. देव म्हणतात देव तयामा परस्परे. बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी आतवट वस्तू विचारे. मी तेची ते, ते म्हणजे मी, मी म्हणजे ते. मग दिसतात कसे? पहा, ज्ञानेश्वरीत पहा. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना. माझ्या ठाई ना. नादुनीकड मी तयांच्या हृदयी समुग्र वसे. सविस्तर वटत्व जैसे, बीजकणिके माझी वसे. बीजकणू वसे वटी जेवी. त्यांच्यात आमच्यात भेदच नाही. म्हणून मी म्हटलं ना, माणसासारखे दिसतात. संत नव्हती जगात माणसा त्या सारखे. 3 प्रकार करता येतील महाराज. काही माणसासारखे दिसतात पण माणसं नसतात. माणसं त्याच्या बाबतीतही बोलतात, माणूस आहे का ती का? माणूस आहे डोंकी. महाराजच म्हणायचे, काही माणसाला गाढवाची उपमा देणं म्हणजे गाढवाचाच अपमान आहे. त्याच्याही पुढचं वागणं. तुम्हाला रामकृष्ण परमहंसाचं वचन सांगू का? रामकृष्ण परमहंस आपल्या सुलभ वेदांत या ग्रंथात सांगतात, नाटकामध्ये माणसं सोंग घेतात. सिंहाचा मुखवटा, वाघाचा मुखवटा आहे की नाही, लांडग्याचा मुखवटा, अस्वलाचा मुखवटा माणसं घेतात आणि नाटकामध्ये सोंग सजवतात. बरोबर आहे ना? पण परमहंसाचं म्हणणं असं आहे, असं नाही झालं म्हणले. काही सिंहानीच माणसाचा मुखवटा घेतलाय, काही लांडग्यानी माणसाचा मुखवटा घेतलाय. मुखवटा माणसाचा आणि आत कोण आहेत? नाही, बॉम्बस्फोट करणं काय, आत्मघातकी पथक काय, जगाचा विनाशाची इच्छा करणं काय, जगाचं दुःख ते आपलं सुख मानणं काय, हे माणसं आहेत का पशु आहेत? विचार करा ना तुम्ही. बॉम्बस्फोट काय, रेल्वे अपघात काय, रेल्वे पेटवणं काय, हजारो लोकांचे मुर्दे पडणं काय, हे माणसं आहेत का हिंस्त्र पशु आहेत?
चिंतन करा तुम्ही. म्हणजे माणसाची आकृती आहे, कृती कशी आहे? आकृतीला महत्व नाही, कृतीला महत्व आहे. कृतीनं माणूस आहे ना, कृतीनं देव. 3 प्रकार आहेत. काही माणसासारखे दिसतात, माणसासारखे वागतात. काही माणसासारखे दिसतात, पशुसारखं वागतात. काही माणसासारखे दिसतात पण देव आहेत. संत नवती जगात माणसा त्या सारिखे. मग संत कसे आहेत आम्हाला कळवून द्यायचंय आहे ना. मग त्याच्यासाठी 4 दृष्टांत. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. हा चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. परिचा नाही ना कोणी अंग, परिचा नाही ना कोणी अंग, परिचा नाही ना कोणी अंग. कोटी अंधकार, दीपा नाही पाटी कोटी अंधकार. दीपा नाही पाटी कोटी अंधकार, दीपा नाही पाटी कोटी अंधकार. दीपा नाही पाटी कोटी अंधकार, दीपा नाही पाटी कोटी अंधकार. दीपा नाही पाटी कोटी अंधकार, दीपा नाही पाटी. संत कसे आहेत? अवगुण रहित. पाहता अवगुण मिळेचे ना. मग अवगुण रहित कोण आहेत? चंदन. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. चंदनाची उपमा दिली. चंदनाचं आणि संतांचं साम्य आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. संत जना, संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना, संत जना. अवतार तुम्हा धराया तारा, अवतार तुम्हा धराया तारा. तुम्ही जगी संत जना, संत जना, तैसे तुम्ही इंजिनच्या माग डबे असू द्या बर का, नाहीतर डबे माग राहिले की काय नाही. तू का म्हणे गुण. संत अवगुण रहित आहेत आणि गुण संपन्न आहेत. कसे? तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनात काय काय गुण आहेत आपण पाहू. लक्षात आलं म्हणून सांगू का? 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती सांगितल्या. ज्ञानेश्वरी खरं तर बारकाव्यानं पाहिली तर बरंच अजून कळायचं राहते. बरं, महाराजच म्हणायचे मी ज्ञानेश्वरी कळाली म्हणून सांगत नाही, कळावी म्हणून. मला कळावी म्हणायचे महाराज. त्यांचा तो विनय होता, तो भाग सोडा. पण खरंच ज्ञानेश्वरी काय काय दडलंय सांगता येत नाही. उगी एके दिवशी
बसलं वाचित तर ध्यानात आलं. 10व्या अध्यायात विभूती सांगितल्या. वृक्षामध्ये कुणाला सांगितलं देवानी? अश्वत्थ मी. वृक्षामध्ये पिंपळ म्हणजे कोण आहे? मी. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेवढं फट करून म्हणून बाजूला झाले नाहीत. कल्पतरू हन पारिजातू चंदन हे गुणे विख्यातू तरी वृक्ष जाती तू अश्वत्थ तुम्ही. एक ओळी दिली. वृक्षामध्ये अश्वत्थ आहे भगवंतानी सांगितलं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी दबलेल्याना वरी आणले. खूप खूप काही गोष्टी सांगता येतील, सगळं चिंतन मी मांडित नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवंतानी खुलासा करायच्या राहिलेल्या बऱ्याच गोष्टी ज्ञानेश्वरीत आहेत. एक नमुना म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही सगळे अभ्यासक आहात. शरीर तपामध्ये किती लोकांचं वर्णन आहे? देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ. गुरु, प्राज्ञ, देव, द्विज या चौघाची सेवा म्हणजे शरीर तप. पण ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं राहिलेलं मनोगत पूर्ण केले. आणि भविष्य माऊलींना कळतच होतं की हे 2003 मध्ये हे आताचे पोट्टे वृद्धाश्रम काढणार आणि म्हातारे वाट लावणार. मातोश्री तसं घडू नये म्हणून सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तये सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. अरे सगळ्या तीर्थात तीर्थ जर असतील, आई वडील आहेत आणि त्यांची सेवा म्हणजे शारीर तप. आता हे श्लोकात आहे का? नाही. माऊलीनी भविष्य जाणून हे लिहिलं. असू द्या. श्लोकामध्ये अश्वत्थ म्हणजे मी, भगवंत सरळ बोलले. पण साधूचं हृदय आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. तुला कळल का रे? सुपर 6 मध्ये दक्षिण आफ्रिका किती गुणानं येऊ शकली नाही? अरे माझ्यासारखा 50 वर्षाचा कीर्तनकार सांगतोय, सुपर 6 मध्ये दक्षिण आफ्रिका किती गुणानं येऊ शकली नाही? नाही. रॉंग आन्सर. ओनली 1. बोलू का तुम्हाला? वाजपेयीचं सरकार पाठीमाग किती मतानं पडलं? 1. आताचं सरकार महाराष्ट्राचं किती मतानं टिकून आहे? 1. घाबरू नका तुम्ही. 1. का बोलतो जरा मला बारकावा सांगायचा आहे. एखादा जरी फर्स्ट क्लास आला तरी त्याच्या पाठीमाग कित्येक विद्यार्थी असतात. 99.99 आणि 100% किती फरक आहे? नाही, मोगूम नाही चालायचं मला. मी गणिताचा विद्यार्थी आणि पुन्हा विज्ञान होतं माझ्याकडं. 99 पूर्णांक काही इंग्रजी म्हणू 99.99 आणि 100%. त्याच्यामध्ये किती फरक आहे मला सांगा? पॉइंट. रॉंग आन्सर. 0.01. 1971 ची मॅट्रिक आहे. कॉप्या पुरवलेली नाही. 0.01 तेवढं मिसळा ना. किती होतंय? 9 1 10. हा चाला 1 9 1 10. हा चाला 1 9 1 10 9 1 10 म्हणजे 100% झाले. कितीचा फरक आहे? 0.01. आता ऐका, आता अशी स्पर्धा आहे 12वी सायन्सची की 0.01 वर 200 विद्यार्थी मागे पडतात. इतकी स्पर्धा आहे सध्या. लातूर पॅटर्न पहा. 0.01 माता 99 98% याच्यामध्ये तर हजारो विद्यार्थी मध्ये असतात.
का बोलतो मी? भगवंतानी वृक्षामध्ये अश्वत्थमी म्हटलं, पण माऊलींना माहित आहे 0.01 मध्ये 2-3 झाड आहेत. 0.01 मध्ये कोण कोण आहेत? कल्पतरू. 0.01 मागा आहे दक्षिण आफ्रिकेसारखा सुपर 6 मध्ये यायसारखा आहे. केनियाचा आला बाय द लक. बरोबर आहे. कल्पतरू 0.01 माग आहे. पारिजातक 0.01. किती बारकावा सांगू तुम्हाला, सांगत गेलं तर 10 कधी वाजले कळायचं नाही. माझ्या वाचण्यामध्ये अशी ओवी गेली, पण मला पश्चाताप झाला. कशी गेली? कल्पतरू हन पारिजातू गुणे विख्यात, चंदनही विख्यातो. तरीच्या ऐवजी मी परी वाचलं. परी वृक्ष जाती आतू अश्वत्थ तुम्ही, पण मला पोळल्यासारखं झालं. इथं परी नसल, परी नसेल, कारण परी म्हणलं की मागच्याला दबिवलं, त्याची निंदा केल्यासारखं आहे. परी नाही, माऊली कधीच परी घालणार नाहीत. काय आहे शब्द पाहिला? तरी. तरी म्हणलं की मागच्याला उचलून धरलं, आणि परी म्हणलं की मागच्याला संपवलं. माऊलीचं हृदय आहे. माऊली कधीच परी म्हणणार नाहीत. ज्ञानेश्वरी उघडून पाहिली तर तरी निघालं, परी नव्हतं. का बोलतो मी? अश्वत्थ मी आहे भगवंतानी सांगितलं, पण दबलेल्या 3 वृक्षाला माऊलीने जवळ आणलं. कल्पतरू, पारिजातक आणि गुणानं विख्यात असणारा चंदन. मला काय सांगायचंय? चंदनाची ही योग्यता भगवंताचा अंश आहे म्हणण्यासारखी आहे. म्हणूनच संतांना कुणाची उपमा दिली? चंदनाची दिली. पाहता अवगुण मिळेची ना कुणासारखा? चंदनाचे हात, चंदनाचे हात, पाय ही चंदन, पाय ही चंदन, चंदनाचे हात. चंदन कसं आहे? हात म्हणजे वरची बाजू आणि पाय म्हणजे खालची बाजू, असं घ्यायचं बरं का. काही झाडामध्ये, वृक्षामध्ये खालच्या भागाला किंमत आहे, वरच्याला किंमत नाही. मका, मकामध्ये वरच्याला काय किंमत आहे? नाही. ऊसातच पहा ना, ऊसात झेंड्याला काय किंमत आहे? वरच्या काय किंमत नाही. झेंडे येणं म्हणजे धोका. खालच्याला किंमत आहे. काही झाडामध्ये वरच्याला किंमत आहे. आंबा, वरच्याला फळाला किंमत आहे, खालच्याला तेवढी किंमत नाही. काही ठिकाणी तर वरच्यालाही नाही आणि खालच्यालाही नाही, मधातच. मक्का. चंदनाचं तसं नाही. चंदनाचं फूल येईपर्यंत सुगंधाची वाट पाहावी लागत नाही. चंदनाच्या मुळ्यात सुगंध, चंदनाच्या पानात सुगंध, चंदनाच्या फांद्यात सुगंध. आणि एवढंच नाही, आपल्यात सुगंध आहे, दाबून ठेवीत नाही. सर्वांगी सुवास परी तो उगला न राहे, सभोवते तरवर चंदन करीतची जाये. सज्जन आणि चंदन दोघं सारखे आहेत. तुमच्याकडे रामायण लावत असतील ना, लक्ष्मण शक्ती, लक्ष्मण शक्तीतल्या 5व्या अध्यायातल्या ओव्या पहा. नाही आपण तेथे गेला, नाही उपटून आणिला, अंगवात वरून गेला, तेने गिरी केला चंदन. आहे ना. मग माझ्या चिरधई भगवंत, भगवंताची सोये साच, तेने काय एक नव्हे प्राप्त, सभाग्य संत त्रिजगती. पुष्कळ चालेत, जाऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य काय? चंदनाच्या झाडाला इतर झाडापर्यंत जायची गरज आहे का? नाही. आपण तेथे गेला, दुसऱ्या वनस्पतीला उपटून आणायची गरज आहे का आपल्यापर्यंत? नाही. मग काय होतं? अंगावरचं वारं जातं,
चंदनाच्या दुसऱ्या झाडाकड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंदनाची द्रुती गती आरी बोरी चंदन होती. आहे ना, समताने सरता केलो तैशा परी, आणि चंदनाने बोरी व्यापी पुष्कळ प्रमाणात. बोरीला काटे किती असतात? 2. एक वाकडा राहते आणि एक उभा. वाकडा जाऊ देत नाही, खिचून धरते, आणि उभा इंजेक्शन करते. आहे ना, असली बोर. ज्ञानेश्वर महाराज त्या बोरीचं वर्णन करतात. फळ तर मोठं आहे, पण आटुळी मोठी, आणि फळ आंबट. आहे की नाही? गोवी गेली या जवळ गेलं तर गोवून टाकते, झगडली या अंग फाडी, आणि बोरी बरोबर जर युद्ध केलं तर अंगच फाडते. आणि फळ आंबट आणि आटुळी मोठी, एक सुद्धा गुण नाही. पण असल्या बोरीला सुद्धा चंदन काय करते? आपला गुण देते. ज्ञानेश्वरी पाहना, चंदनाचे अंग निळे, शिवतले लिंब होते जवळे, तीही निर्जीव ही देवाची निडळे बैसने केली. किंवा भागवत पहा, ती अचेतन काष्टे सर्वता, चढली देव ब्राह्मणाचे माथा, त्यांचा पांगपडे श्रीमंता, राजेही तत्वता वंदिती. चंदनाच्या जवळच्या झाडाला एवढं महत्व आहे. कुणामुळे आलं महत्व? पण चंदन तिथं गेला नाही, त्यानं इकडं आणलं नाही, नुसतं वारं गेलं. वारं चंदनाच्या अंगावरचं काय झालं? मलयाद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पाही, तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. एक वनस्पती आहे, सगळा डोंगर चंदन करतोय. गुणच आहे महाराज तसा. आहे ना, ज्याच्यात गुण असतो ना, तुकोबाराचं प्रमाण आहे. न लगे पुसावा चंदना परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरे नाम. चंदनात सुगंध असल्यामुळं त्यानं किती दाबून ठेवायचा प्रयत्न केला तरी चंदनाचा सुगंध चंदनाला आवरणं शक्य. अंतरीचे धावे, तसं साधू पुरुषाचा स्वभावच त्यांना दाबून ठेवता येत नाही. जगाला नाही. ज्ञानेश्वरीत पाहना, कमल कलिका धालेपणे, हृदयीच्या मकरंदाते राखोनेने, दे राया रंका पारणे आमोदाचे. नाही, श्रुती स्मरतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. जसं चंदनाला सुगंध दाबून ठेवणं शक्य नाही, तसं साधू पुरुषाला आपला गुण दाबून ठेवणं शक्य नाही. चंदनाचे हात, मी विनोद सांगत असतो, अंतरातली उर्मी माणसाची झाकता येत नाही बघा. नाही, ज्ञानेश्वरीच पाहना, आवडे ते व्रती किरीटी, आधी मनोनीची उटी, मग ते वाच्या दिटी करासीये, वाचोनी मनीची नाही, ते वाचेशी उमटेल काही, बीजे विन भुई अंकुर असे. आतली उर्मी बाहेर येतेच. विनोद सांगतो तुम्हाला. एक प्रवासी प्रवास करत होता वाटसरू, चोरट्याने पकडलं, 5-4 चोरट्याने पकडलं त्याला, खूप मार दिला. मार दिल्यानंतर चोरट्याने त्याचे खिशे चापचिले, काय निघाल नाही, 5 रुपयाची एक बंदी निघाली. चोरटे म्हणाले, एवढं मार खाल्लास बेट्या, त्यावेळेसच सांगायचं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून, तुला एवढं कशाला मारित होतो 5 रुपयासाठी. ती वाटसोरी जरा भोळाच होता. त्यानं म्हणला, मला काय माहित आहे एवढं 5 रुपयासाठी तुम्ही माराला म्हणून, मला वाटलं बुटातले 10,000 घेताव काही की. न मारता अक्कल हुशारीनं बुटातले 10,000 रुपये दिले. का बोलतो मी? आतली उर्मी गप बसू देत नाही.
नाही नाही बोलला असतं तर जमलं असतं की नाही. जा म्हणला 10,000च नेताल की म्हणला, पण बॅग मधले लाख तर राहिले का नाही. आता पुढे वाढवीत नाही. बॅग फेकून दिला, त्याच्यात लाख आहेत मला, ती देत नेणार, ती बी नेले. पुढे काय काय घडलं मला माहित नाही. का बोलतो मी, मनुष्याची जी मस्ती आहे ना, ती मस्ती काही केल्यानं राहत नाही. गुण आहे गुण, तो गुण राहत नाही. साधू पुरुष आणि चंदन दोन्हीत साम्य आहे. चंदन जसं सभोवतालच्या परिसराला चंदनमय करतं, तसं साधू पुरुष सभोवतालच्या परिसराला भगवत रूप करतो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म गेले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म गेले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म घुमटे करा माझे, घुमटे करा माझे. त्या वेळूला सुद्धा, चंदनानं टाकून दिलेल्या वेळूला संतांनी त्याला डोक्यावर घेतलं. आपला ध्वज कशाला आहे, काठी कशाची आहे, वेळूची. म्हणजे चंदनानं उपेक्षा केलेला वेळू, पण त्याला संतांनी मात्र उंच केलं, त्याला अधिकार आणून दिला. म्हणून संत चंदनापेक्षा पुढचे आहेत, आहे ना. गुण सारखे आहेत, पण चंदनात अवगुण आहेत, संतात अवगुण नाहीत. पाहता अवगुण मिळेची ना. मग दुसरा दृष्टांत, परिसा नाही हीन. पण हे परिसायला एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, जय देवी, जय देवी. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय देवी. विठोबा रखुमाई, जय देवी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय देवी. 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 विठोबा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पुन्हा देऊ. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. हात पाय म्हणजे खालचा भाग वरचा भाग, दोन्ही मध्ये दोष नाही, दोन्ही मध्ये सुगंध आहे ना. चंदनाच्या सुगंधाकरिता फुल येईपर्यंत वाट पाहायची गरज नाही. परिमळा लागी फुलवरी, पारुखने जिया परी, लागे ना की चंदनाची धृती. चंदनाच्या सुगंधाकरिता फुल येईपर्यंत वाट पाहायची गरज नाही. मुळ्या, पान, फूल, फांद्या, चंदनाचे हात पाय, हे कोणताही भाग टाकाऊ नये, त्याचं नाव चंदन. चंदनाचे हात पाय ही चंदन. पण काय करावं, दोष आहेत. मग ते दोष संतात नाहीत, म्हणून दुसरा दृष्टांत, परिसा नाही हीन कोणी अंग. आता परिसही कुठं दिसत नाही, म्हणजे दृष्टांतही माहितीत नसलेलाच आहे. पण आपल्याला एवढं माहित आहे, परिस लोखंडाला लागले की काय होतं, लोखंडाचं काय होतं, सोनं आहे ना. परिस लोखंडाला सोनं करतं. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. परिसा नाही हीन कोणी अंग. हा परिपूर्ण दृष्टांत जर असेल तर पुन्हा दोन दृष्टांत कशाला. पण एवढं खरं,
लोखंडाला जर मातीची संगती लागली तर लोखंडाची माती होते आणि परिसाची संगती लागली तर सोनं होतं. तोच गुण घ्यायचा. सामान्य माणसाची जर संगती लागली तर आपल्या जीवनाची माती होते आणि चांगल्याची संगती लागली तर आपल्या जीवनाचं सोनं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी पण झालं सोनं. परिसा नाही हीन कोणी म्हणून कोणाची संगत करावी? चांगल्याची संगत करावी. एक आई आपल्या मुलाला म्हणत होती, अरे उन्हाळ मुलामध्ये कशाला खेळतो, खोडकर मुलामध्ये कशाला खेळतो, चांगल्या मुलात खेळत जा. ते पोरग म्हणाल, आई त्यांच्याही आया तसंच म्हणत असतील की त्यांना, माझ्या बरोबर ते कसे खेळतात, तेही चांगल्या मुलातच खेळतील, माझ्या बरोबर कशाला खेळतील, मी उन्हाळ आहे. चांगली उन्हाळ मुलाला जवळ घेत नाहीत पण परीस मात्र लोखंडाला जवळ घेते आहे ना. थोरी वसांडिली आपुली परीस, थोरी वसांडिली आपुले परीस, थोरी वसांडिली आपुले परीस. शिव कैसे लोखंडाचे आपल्या परिचय शिव कैसे लोखंडाचे आपल्या परिचय लोखंडाचे गायवानू आता न पुरे हे वाणी गायवानू न पुरे हे वाणी चौकार षटकार लागावीत जा. तुमची ती बॅट आप जी तोर त्रिफळा उडाला तिकडं आहे ना. थोरी वाचांडिली आपुली परिस, आपला मोठेपणा परिसानं सोडला. लोखंडाला स्पर्श कसा करू? हाऊ शुड बी टच टू द स्टील? ही कांट नो. नाही बघुलाला इंग्रजी जमतंय का? त्याला माहित नाही मी लोखंडाला स्पर्श करू का न करू. नेनो शिव कैसे लोखंडाशी. कोणत्याही धातूला सोनं करत पण अति हिनकस म्हणून लोखंड घेतले. लोखंडाला सोनं करत महाराज. मग दृष्टांत परिपूर्ण आहे का? नाही. ऊन आहे. पाहता अवगुण मिळेच ना समताकडून. पण परिसामध्ये एक दोष आहे. कोणता दोष आहे? परिस लोखंडाला सोनं करत पण परिस करीत नाही. संतांचं तसं नाही. आपण सारिखे करीती तत्काळ, आपण सारिखे करीती तत्काळ, आपण सारिखे करीती तत्काळ, आपण सारिखे नाही काळ वेळ तया लागे तया लागे तया लागे, नाही काळ वेळ तया लागे तया लागे तया लागे, आपण सारिखे करीती तत्काळ, आपण सारिखे करीती तत्काळ. नाही काळ वेळ तया लागे तया लागे, नाही काळ वेळ तया लागे तया लागे,
लोखंडाला सोनं करतं, परीस करीत नाही. त्या सोन्याला दुसरं लोखंड लावलं तर त्याचं सोनं होतं का रे? मग कमीपणाच आहे की. आपण सारिखे करीती तात्काळ. नाथ महाराजांचं उदाहरण पहा. अर्ध युद्धकांड आणि पूर्ण उत्तरकांड गावबानी लिहिले. गावबा म्हणजे दुसरं काय नाही, पोळ्या खायची इच्छा, गोड खायची. मग अधिक गोड कुणाच्या संगतीत मिळेल? वारकऱ्याला जेवढं खायला मिळेल तर तेवढं कुणालाच मिळत नाही. कुणी असू द्या, खायचं नाही वारकऱ्याला तो भाग सोडा. खाने को मिष्टान्न मिले सब लोग पाऊं पडे, आखरी वैकुंठ जय. दोन तर नगदी आहे. उदारीचं बघू आखरी वैकुंठ जाय या कहा जाय, लेकिन खाने को तो बहुत मिले. महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांना कोणी भीक घातली नाही. आणि आता बघा की ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. आता मजा आहे महाराज. यश के तुम्हाला म्हणत नाही बरं का जामून लागते म्हणून, तुमचं चालू द्या. हा किती खायलाय. मग गावबा नाथ महाराजाकड खाण्याच्या इच्छेनं आलेला भोळा. नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य व्हायचा देवाला. कोण लिहिल उत्तरकांड, कोण लिहिल युद्धकांड अर्ध. नाथरायाची तर प्रयाणाची वेळ झाली. आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. नाथ महाराजांनी आशीर्वाद दिला. राहिलेलं युद्धकांड आणि पूर्ण उत्तरकांड गावबा लिहितील. जे रामायण वाचणारी मंडळी आहेत त्यांना विचारा, उत्तरकांड हे पाठीमागच्या कांडापेक्षा गोड आहे. लोकाला वाटतं लक्ष्मण शक्ती झाली की रामायण संपलंच. तसं नाही, पुढं लई मजा आहे. आपण सारिखे करीती तात्काळ. म्हणून परीस कमी पडला की नाही, परिसात दोष आहे. या संताचे हे देणे, या संताचे हे देणे. कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने. परिसा परिस आगाध देणे, चिंतामणी ठेंगना. अरे संतासारखं उदार कोणी नाही. या संता परिस उदार नाही त्रिभुवनी थोर. माय बाप सहोदर इष्टमित्र सोयी. या संता परी उदार त्रिभुवनी नाही थोर. माय बाप सहोदर इष्टमित्र सोयी रे. या संता परी थोर. पातीला पात द्या, तण किती राहू द्या मध्ये. करायचं उगा शेवटला. या संता परिस उदार. अहो किती उदार. माय बाप सुद्धा तेवढे उदार नाही. सांगू का, अहो श्री गुरु सारखं उदारच कोणी नाही. म्हणून उपमेशी न पुरे. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेशी न पुरे आहे ना. चंद्र संपूर्ण आहे पण एखादे वेळ सूर्य अस्तवे हे किडाव आहे ना. मेघ उदार परी ओसरे. संतासारखं उदार कोणी नाही. म्हणून परिसाची उपमा कमी आहे. अहो किती सांगू तुम्हाला. महाराजांचं सांगू का, आपल्या गुरुवर चैतन्य महाराज सांगतो. आता मी कीर्तनकार म्हणजे महाराजाकडूनच सगळं घेतलेलं आहे ना. एके दिवशी महाराज म्हणाले, बुवा ह्या नोट्स तुम्ही टाईप करून घ्या, झेरॉक्स करून घ्या, तुम्हाला लागतील. आता आपल्या हृदयातलं कोणी या हृदयात दिल का हो. ये हृदयीचे ये हृदयी घातले. मग मायबाप सहोदरापेक्षाही संत उदार आहेत की नाही. ह्या नोट्स तुम्ही घ्या, ह्या कॅसेट तुम्ही उतरून घ्या, तुम्हाला लागतील अभ्यासाला. काय असतं सांगू का, एक ओवी देतो.
शिष्याचे नि झालेपणे होईजे आहे ना, बाळकाच्या धनी धाईजे की शिष्याचे नि झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एक जाणीजे की प्रसवतीया. प्रसवतीला एक कळेल, मुलाचं पोट भरलं की तिचं भरतं, तिलाच कळेल. आणि आपल्या शिष्याच्या मोठेपणात झालेपणे होईजे हे कोण जाणीजे? सद्गुरू जाणीजे. मग परीस कमी पडला का बरोबरीला आला? परीस कमी पडला, लोखंडाला सोनं केलं पण आपलं रूप दिलं नाही. संतांनी तसं नाही, एकाएकी केला मिराशीचा धनी. सगळं दिलं महाराज, आपलं काही ठेवलं नाही. म्हणून संत हे परिसापेक्षा पुढचे आहेत. परीस कमी पडला आहे ना, म्हणून परिसा नाही हीन कोणी अंग, पण हीन अंग निघाल. मग चला दुसरा तिसरा दृष्टांत. 9:30 झालेत. दीपाना ही पाटे मोठी अंधकार, दीपाना ही पाटी 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 मोठी अंधकार, मोठी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, 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 दीपाना ही पाटी मोठी अंधकार, दीपाना ही पाटी मोठी अंधकार, दीपाना ही पाटी मोठी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपाना ही पाटी मोठी अंधकार, दीपाना ही पाटी मोठी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपाना ही पाटी अवघी गोड. प्लेयर कच्चेत हो जरा. एकटा सचिन काय करील? दीप मधली फळी लय कच्ची आहे ना, झिरोवरच बोल्ट. दीपाना हे पाटे पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. परिसाचा दृष्टांत कमी आहे. परिस आपलं रूप देत नाही. संत पुढे आहेत, आपल्या शिष्याला आपला अनुभव देतात. नाही, आता जी ज्ञानेश्वरी प्रकाशित होऊ लागलेली आहे महाराजांची, त्याला परिसाची उपमा कमी पडते का जास्त आहे का? बरोबर आहे, कमी आहे. अहो नाही, मी अभिमानानं सांगेन, सगळ्या महाराष्ट्राला जर अध्यात्माचं खाद्य खुराक पुरवायचं काम कोणत्या घराण्यानं केलं? परिस कमी आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी प्रामाणिकपणानं सांगावं, आम्ही चातुर्मासात महाराजांचं श्रवण केलं, त्या बळावर आम्ही महाराष्ट्रात बोलतो. महाराजांचं श्रवण, अहो वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी जरी असला, BA तिथं आहे आणि MA इथं आहे ना, इथं आहे महाराज खास कोर्स आहे ना, D.Ed ट्रेनिंग कोर्स कुठं आहे? पंढरपूरला आहे. का बोलतो? अरे परिस कमी आहे. चिंतन करा त्या त्यागाचं. कोण चातुर्मासात 4 महिने सीमा न ओलांडता राहतं? अरे आषाढीला कीर्तनकार पंढरीत दिसनात,
5-5 हजाराला एक कीर्तन असलं तरी इकडंच. आषाढी कार्तिकीत कीर्तनकार पंढरीत नाहीत. 4 महिने पंढरी चंद्रभागेची शिव ओलांडायची नाही. कोण उदार आहे सांगा? परीस का साधू? चिंतन करा. मी बक्षीस ठेवतो, तुम्ही कीर्तन करायचं नाही, ऐकायचं नाही, नुसतं पंढरीत 4 महिने राहायचं, पण फोन करायचा नाही, मोबाईल करायचा नाही. व्हॉट डू यू वॉन्ट आय गिव्ह. शक्य नाही, शक्य नाही. एवढं बंदिस्त जीवन कोणाचं आहे, कोणासाठी आहे, याचं जर चिंतन केलं तर परीस कमी आहे, चंदन कमी आहे. चला तिसरा दृष्टांत. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दिव्याचा साधर्म्य साम्य आहे. अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. साधर्म्य तर योगी आपा हे दिवाळी निरंतर. बाहेरचा अंधार दिवा दूर करतो आणि लोकाच्या अंतःकरणातलं अज्ञान संत दूर करतात. नाचो कीर्तनाचे रंगी, 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 नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, सर्व सांडोनी माधाई, सर्व सांडोनी माधाई. ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, सर्व सांडोनी माधाई, सर्व सांडोनी माधाई. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंग. नाचा, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, सर्व सांगो नी माधाई, सर्व सांगो नी माधाई. ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, सर्व सांगो नी माधाई, सर्व सांगो नी माधाई. दिव्यात आणि संतात साम्य. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू ऐसे जागविले अवघे जन. लोकांना जाग करतात, लोकांना रस्ता दाखवतात, प्रकाशमय जीवन करतात. लोकांचं आतला अंधार घालवतात, आहे ना, अज्ञान घालवतात संत. आणि दिवा काय करतो? बाहेरचा अंधार घालवतो, आहे ना. म्हणून दिव्यात संतात साम्य. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. मग चौथा दृष्टांत कशाला? सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्यात दोष आहेत, संतात दोष नाही. दिव्यात अवगुण आहेत. काय काय अवगुण आहेत रे दिव्यात? वात खातय, तेल पितय, आणि थोडं जर पाणी टाकलं तरी विजतय. रात्रभर राहिला तर नाक सगळं काळ करते, काजणी धरतय की नाही. दिवा लावायला येतय का नाही? बऱ्याच लोकांना दिवा लावायचं जमत नाही. येतं का रे दिवा लावायला? काय काय लागतं दिवा लावायला? वार्षिक परिषद कसा लावला दिवा? घाबरू नको, घाबरू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिवा आहे ना, विजिला प्राण सांडी, आहे ना.
ठेवले तेत मशी होय विजिला प्राण सांडी लागला तरी काडी उरो नेदी आळूमाळू प्रकाश करीत प्रकाश थोडा तेतुलेनी उभारा धरी गर्व किती दिव्याचा उभारा महाराज आता सध्या लाईट लावून झोपणं अवघड आहे की नाही दिवा बंद करा म्हणजे उभारा आहे बर पुन्हा त्याच्यात काळेपण आहे आणि दोष आहे कसला दोष आहे भडकला तर त्रिभुवन जाळते संताचं तसं आहे का त्रिभुवनाला जाळीत नाहीत त्यांचा ताप हरण करतात संत काही खात नाहीत आहे ना काही घेत नाहीत लोकाला काळेपणा देत नाहीत त्यांना उजळून काढतात दिव्यात तर संतात साम्य नाही दिव्यात दोष आहे गंमत सांगू का मुंबईचे जावाई असं खेडेगावला आले दिवाळीच्या सणाला आणि दिवाळीच्या सणात आपल्याकडे सगळ्या पंत्या राहतात माळवदावर स्लॅपवर आणि जावाई माळवदावर गेले आणि मेहण्याला विचारलं हे काय म्हणले तुमच्या गावात सगळं हे लक 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 आमच्याकडे बॉम्बेला असं काही दिसत नाही आय कांट सी देअर हा मेहणा होता थट्टा करा वाटलं भाऊजी हे सूर्याची पिल्ल आहेत म्हणले सूर्याचं पिल्लू आहे का हा त्याच्या मनात घर केलं त्या सूर्याच्या पिल्ल्यानं आणि ह्या पिल्ल्याला वाटलं एक पिल्लू मुंबईला न्यावं शौचाचं निमित्त केलं आणि एक पिल्लू उचललं कुणाला न कळू देता आणि सासऱ्याच्या कडब्याच्या गंजीत ठेवलं आणि गेले शौच विधीला अर्धा तास लागला तोपर्यंत सगळी गंज पेटली लोक पाहिले काय गंज पेटली कशी पेटली आले विजवायचा प्रयत्न चालू केला आणि हे मुंबईचे भाऊजी शौचावून आले लोक विजवतात पाणी टाकतात आहे ना आगीच्या मोटारीला फोन करतात ती मेहुणा काय म्हणाला जावाई काय म्हणाला त्या घरचा थांबा थांबा अजून एक 10 मिनिट विजवू नका मला आधी सूर्याचं पिल्लू काढू द्या सक्का मेहुणा होता त्यानं म्हणला भाऊजी सूर्याचं पिल्लू ह्याच्यात ठेवलंय का तुम्ही हा त्यानं तर बॉम्ब झाल्या मला ही लागला तरी काडी उरो संत जगातली आग कमी करतात आग वाढवीत नाहीत मी बोलू का तुम्हाला पटेल माझं नाही तर न पटेल पण सत्य सांगतो येवत रागे येतील ते तू का म्हणे सत्य सांगे लोकांना ऐका मी उस्मानाबाद शहरात कीर्तन करतो याची जाणीव आहे मला तरी मी बोलतोय लोकांना जर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे एवढं अर्धय पसायदानातली अर्धी ओवी जर कळाली असती तर गुजरात पेटला नसता भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे एवढं जर लोकांना कळालं असतं तर इराक इराण इस्रायल अमेरिका पेटली नसती आम्ही वारकरी आहोत कुठलंही दुःख आमच्या अंतःकरणाला संवेदना करीत असतं आणि बोचत राहतं बिना हातापायाचं लेकरू कसं जगत असेल मला सारखी चिंता आहे बॉम्बस्फोटामध्ये सापडलेलं ते लेकरू इराणचं कसं जगत असेल चिंतन करा फक्त पसायदान जरी जगाला कळालं तरी जगात आग वाढणार नाही काय ज्ञानेश्वर महाराज आमचं ज्ञान आगाध आहे तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली अहो जाऊ द्या सगळी ज्ञानेश्वरी ना का कळेना पसायदानातलं तर वर्म लोकाला कळालं तरी अनेक समस्या सुटतील दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांशील तो ते लाहो प्राणीजात भूत मात्रामध्ये मित्रत्व व्हावं एवढं जरी लोकाला कळालं तरी दंगली भडकणार नाहीत किती लोक काश्मीरात मरतात चिंतन करा भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे पसायदान ही जगाची प्रार्थना झाली पाहिजे मी कशासाठी सांगतो दिव्यात संतात साम्य नाही दिव्यात दोष आहे दिवा भडकला तर जग संपत
लहान समजू नये अग्नीला, प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुषके. पर संत मात्र जगामध्ये सुख शांती देतात. ओवी देऊ का तुम्हाला? पाण्याची योजना कशा करिता केली? पाण्याची योजना तहान घालवायला. व्हेरी गुड. अन्नाची योजना कशा करता केली? भूक घालवायला. औषधाची योजना कशा करता केली? रोग घालवायला. आणि साधूची योजना कशा करता केली देवानं? सुख वाढवायला. पहा ओव्या 16व्या अध्यायात, पैत्रशिता लागी पाणी आराईले असे जगी, तैशे दुःखिताचे सेल भागी जिने जयाचे. अरे दुःखी पुरुषाचं दुःख घालवण्यासाठी भगवंताने ज्याची योजना केलेली आहे त्याचं नाव साधू. मग दिव्यानं अग्नी भडकतो. नवीन सांगू, शॉर्ट सर्किट, त्याच्यामुळे कोट्यावधीचं नुकसान होऊ शकतं. पण संत सहवासामध्ये हे घडत नाही, म्हणून दिव्यात दोष आहे, संतात दोष नाही. मग संत कसे आहेत? सर्वांगी साखर अवघी गोड, अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेची गोडी सारिखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुलिया. साखर सगळ्याला गोड आहे की नाही? तुम्ही म्हणाल डायबिटीस वाल्याला गोड नाही. नाही नाही, चुकलं. डायबिटीस वाल्याला तर लई गोड लागते, म्हणून तर झाला डायबिटीस. साखरेचा दोष आहे का शरीराचा दोष आहे? शरीराचा, साखरेचा नाही. तू का म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे पुरी. अरे शरीराचा दोष आहे, साखरेचा नाही. तुझी नजर चांगली होऊ दे. मी खूप बारक्या मुलाच्या गोष्टी वाचित असतो पेपरला. तुझी नजर उलटी आहे म्हणून साधू दोष आहे. 2 बेडकं निघालते म्हण, 8 रोजाखालचीच गोष्ट आहे. एकाला मुंबई बघायची होती म्हण दिल्लीच्या बेडकाला, आणि मुंबईच्या बेडकाला दिल्ली बघायची होती. असं गोष्टीत काही काही निघतंय. मग दोघंही निघाले, मुंबईचं बेडूक दिल्लीला. मी बेडकाचं सांगतोय बरं का. आणि दिल्लीचं बेडूक मुंबईला. दिल्लीच्याला वाटलं समुद्र बघावा, आणि मुंबईच्याला वाटलं कुतुब मिनार बघावं, आग्रा बघावं. नाही, संसद हॉल बघायचा आहे. चला, दोघाची गाठ अर्ध्या रस्त्यात पडली. वेअर आर यू गोइंग? आय एम गोइंग टू दिल्ली. यू? आय एम ऑल्सो गोइंग टू बॉम्बे, टू सी बॉम्बे. असं मग ते दोघही एका डोंगरावर गेले, उंच डोंगरावर. तिथून दिल्ली दिसत होती आणि मुंबई दिसत होती. लहान मुलाची गोष्ट आहे, बालमित्राची. आणि मी बाल असल्यामुळं बऱ्याच गोष्टी वाचतो. ते दोघांनी एका डोंगरावर गेले. 8 दिवसाचा पेपर काढत त्याच्यात आहे माग. आणि दोघांनी एकमेकाचे पाय एकमेकाला लावून मुंबई बघाले, दिल्ली बघाले. पण बेडकाचे डोळे उलटे राहतात, समोरचं दिसत नाही. असे वरी जर पाय केले तर कुठलं दिसतंय? मागचं दिसतंय. दिल्लीचं बेडूक असं वरी पाय केलंय, त्याला मुंबई दिसना, दिल्लीच दिसाली. आणि मुंबईच्या बेडकानं असे वरी पाय केले, त्यालाही मुंबईच दिसायला, दिल्ली दिसना. ती दोघही एकमेकाला म्हणतात, अरे तुझी मुंबई तर माझ्या दिल्ली सारखीच आहे. त्यानं म्हणला तुझी दिल्ली माझ्या मुंबई सारखीच आहे. अरे वेड्यानो, तुम्ही तुमचेच गाव बघायला, तुला दिल्ली दिसना आणि तुला मुंबई दिसना, डोळे उलटे. तोंड फिरवा म्हणजे दिसतंय. का बोलतो? साखरेत कसला दोष नाही हो, खाणाऱ्यात दोष आहे. शरीराची विकृती आहे. डायबिटीस इज नॉट डिसीज, बट दिस इज डिसऑर्डर ऑफ युअर बॉडी.
गुरुजी तुम्हाला आणि मला आहे म्हणून माहित आहे. दिस इज नॉट डिसीज, डिसऑर्डर ऑफ युअर बॉडी. रोग नाही, विकृती आहे. मग आपली विकृती आहे म्हणून साखर जमत नाही का? साखरेत दोष आहे? गंमत सांगू का? आपलीच विकृती आहे. आपण नीट झालं की जमलं. मी म्हणत असतो ना मगाशी सांगितल्यासारखं, आपणच दोषी आहेत, संत दोषी नाहीत. आपण बिघडलो की तिकडून नजर. ऍक्शन, आता काय करू, इंग्रजी आहे. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल अँड ऑपोजिट. आपलीच नजर, ध्वनी जसा येईल तसाच प्रतिध्वनी येतो की नाही? येऊ का तिकडून, येऊ का, खाऊ का तिकडूनही? अरे ध्वनीच प्रतिध्वनी आहे, बाकी काही नाही. तसं तुमची आमची नजर. मी विनोद सांगत असतो, दुसऱ्याचं कशाला आपलंच सांगतो. मी पंढरपुरावरून लातूरला येत होतो. मग सोलापुरावर गाडी थांबली. मला वाटलं खूप तहान लागल्या, ककड्या घ्यावं. ककड्या 5 रुपये फाटके होते, 5 रुपये. महिना झालं तसे डायरीत होते. मला आता ककड्याला चलतेत का बघावं. मावशी केवढ्याला ककड्या? 2 रुपयाला एक बाबा. मी म्हणलं 5 रुपयाच्या 3 द्या ना. घे. मला वाटलं 5 रुपये दिलो, तिला काही कळालं नाही. मला वाटलं साधलं. फाटके 5 रुपये चालले, तिनं ककड्या दिल्या 3. गाडी हल्ली. ककडी अशी तोंडात घातली, 3 ककड्या कडूच. मग आम्हीच फसव्याव की हो? आलं का ध्यानात? आमचीच विकृती आहे, आम्हीच लोकाला फसवतो. चिंतन करा ना तुम्ही. साखरत दोष नाही, आमचा दोष आहे. जसं आम्ही वागू तशीच प्रतिक्रिया समोर येणार ना. एकानं खोटा पैसा वर्तमानपत्रवाल्याला दिला, लोकसत्ता दे, दिले 2 रुपये. 8 रोजच्या खालचा लोकसत्ता त्यानं दिलं. पैसे खोटे, वर्तमानपत्र मागचं. नजर बदला, नजर. सांगू का तुम्हाला, परमार्थ म्हणजे नजर बदल नाही. दृष्टीचा बदल झाला की परमार्थ सफल आहे. साखरत दोष नाही, मला हे सांगायचंय. संतात दोष नाही, उलट दोषीला गुणी करतात. पुढीलाचे उणे आपले गुन्हे फेडून या पाहणे तयाकडे. पुढीलाचा दोखू करून आपले दिठी चोखू. घापे अवलोकू तयावरी. पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. अरे असे संत आहेत साखर सरकेत, साखर सरकेत. सर्वांगी साखर अवघी गोड. पिंट्या साखरेचा विंचोय, खाशील का नाही? नाही, मला वाटलंच ही फसते. साखरेची पाल आहे, साखरेची चलल का नाही? चलते. हा होय म्हणाले, त्यानं ओळखीलंय. सर्वांगी साखर अवघी गोड. अरे आकृतीला काय करायचंय? काय आहे? सर्वांगी साखर. साखरेचं नारळ आहे, साखरेचं केळ आहे. टर्पल काढावं लागेल की नाही? हा म्हणजे कळाला आता. टर्पल सुद्धा काय आहे? सर्वांगी साखर. सर्व अंगानं साखर जशी गोड आहे तसं साधूचं वागणं गोड, बोलणं गोड, राहणं गोड, वास्तव्य गोड, नजर गोड, स्वभाव गोड, सगळं गोड आहे. अमृताची उपमा कमी आहे. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. सर्वांगी साखर अवघी गोड. तसं आपल्या महाराजांचं सगळं गोड होतं, सगळं गोड. कीर्तन गोड, प्रवचन गोड, आलेल्या शिष्याला विचारपूस गोड, शंका समाधान गोड, राहणं गोड, शांत स्वभाव. आणि ज्ञानेश्वरी तर सगळ्यात गोड. ज्ञानेश्वरी सांगावी महाराजांनी आहे ना. हे सगळं गोड ज्यांचं जीवन, त्या गोड जीवनाला, धन्य जीवनाला नमन करून
तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. त्या धन्य जीवनाला नमन करून आपण या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. वा तैसा सज्जन सज्जनापासून पाहता द्रुपद म्हणणार तू का म्हणत पाठी पोटी अंधकार शाबास. दीपा नाही